आजीनं बाहेर होतो झोपला. चल मम्मी आता आम्ही डायरेक्ट 9 दिवसांनी येणार. काळजी घ्या सगळे. हो देते. हो चल येतो बाय. मम्मीने गाडीची दिशा वळवायला सांगितली कारण त्या बाजूने जाऊ नका म्हणल्या आणि घराजवळच्या दत्ताला नमस्कार करायला सांगितलं आणि खडीच्या गणपतीला पण. सो हे आहे आमच्या घराजवळचं दत्ताचं मंदिर आपल्या घराच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला आहे. सो हा आहे आरकेनगर मधला खडीचा गणपती. मम्मीने तो पाया पडायला सांगितले जाऊन येतो पाया पडले. सो पर्टिक्युलरली ह्या गणपतीला आलेलो कारण लहानपणापासून मला माझे बाबा इथे येऊन यायचे आणि माझ्या बाबांनी आयुष्यात की नाही मला वाटतं एक दिवस सुद्धा इथली आरती चुकवली नसेल सकाळची. बाबाला सोडून काय खायचं चालू आहे? शेंगा खातोय मी शेंगा. मग बाबाला देणार नाही विरू? ठीक आहे. बाबा माझे चिडले त्या मामी पण चिडले. आता काय करू दे ना कॅमेराच फेकला म्हणल्यानंतर. होय विरू बोल की काहीतरी. सॉरी की. ठीक आहे चला बाबा गाडी चालू आता. बाय. मला नेहमी की नाही हायवेला इकडला हा संकेश्वरचा जो की नाही कारखाना आहे की नाही तो लई मोठा वाटतोय असं रोडवरनं बघताना. आणि हा इथनं खाली की नाही इथनं राईटला गेले की वहिनींचं गाव नांगनूर पुढे गेल्यानंतर. कर्नाटकातून आम्हाला 50-60 किलोमीटर तरी झाले आणि आपलं महाराष्ट्रात कसं नॅशनल हायवेला माझ्यामध्ये झाडांपेक्षा जास्त रस्त्याच्या कडेला की नाही हॉटेल्स वगैरे आहेत किंवा छोट्या टपऱ्यात आहे. इथं तुम्हाला काहीच भेटणार नाही म्हणजे जवळजवळ तर काहीच भेटणार नाही. खूप लांब आहे. आम्हाला काहीच दिसणं झाले. चहा घ्यायचा आहे पण की नाही एक ना टपरी दिसायला ना काय दिसायले. त्यामुळे लक्षात ठेवा ही गोष्ट. काय हायवेला एक मस्त बिल्डिंग दिसल्या. काय विषय बघ की झूम करतो. जबरदस्त आहे ग. काय असेल गव्हर्नमेंटची बिल्डिंग असेल. मला पण होय. 160 किलोमीटर आलोय. सकाळी 6ला निघलोय. आता जवळजवळ 9:30 झाले आहेत पण अजून सुद्धा आम्हाला हायवेला खरोखर काही की नाही हॉटेल वगैरे काही मिळालेलं नाही आहे कारण की इथं आपले महाराष्ट्रासारखं इथं हॉटेल वगैरे जास्त नाही आहेत रोड साईडला. पण एक चांगलं आहे की रोड खरोखर भारी आहे म्हणजे ड्रायव्हिंगसाठी पण भारी आहे आणि निसर्ग पण लई भारी आहे. म्हणजे निसर्ग जरा इंग्लिश शब्द वापरला पण नेचर एकदम भारी आहे इथं. फायनली एक हॉटेल चांगलं दिसलंय जिथं आम्हाला जाता येईल आणि नेहा 172 किलोमीटर आपल्याला भेटलं. असू दे नाही तर असू दे चल काहीतरी खाऊया. होय असू दे चल बाबा. सो हॉटेल जरी लेट मिळालं असलं ना तरी खूप चांगले मिळाले कारण इथं की नाही विहीरसाठी खेळायला भरपूर चांगलं आहे. इथं बाग आहे इथं ॲक्वेरियम आहे आणि बसायची सोय पण चांगली आहे. काय हे दोघं आले बाग खेळून आले बागेत. सो आमचा ब्रेकफास्ट झाला आणि कर्नाटकमधलं आमचं हे पहिलं हॉटेल होतं आणि जी टेस्ट होती त्याबद्दल तुम्हाला सांगतो की जे चटणी सांबार वगैरे होतं ना हे कोल्हापूरसारखं नाही किंवा महाराष्ट्रासारखी टेस्ट नाही आहे. वेगळी टेस्ट आहे आणि मी चांगल्या अर्थानं वेगळी म्हणालो काय. त्यामुळे मला आवडलं. इडली पण छान होती ना. इडली सांबार छान होतं. आम्ही हेच ट्राय केलं आणि कॉफी भारी होती खरं म्हणजे अजिबात की नाही गोड वगैरे काय नाही अशी कडू आणि स्ट्रॉंग होती. बरं ठीक आहे वीरला शूट करता. असं करूया. कसं करायला असं कोण करत होतं? वीर तुझा फ्रेंड भेटला ना तिथं. तुझ्या फ्रेंडचं नाव काय होतं? रिदान म्हणा. रिदान. बरं आपण सांगितलेलंच नाही की कुठं चाललोय आणि कशासाठी चाललोय. तुझ्यामुळे चाललोय त्यामुळे तुझं एक्सप्लेन कर कुठं चाललोय. चेन्नईला चाललोय. चेन्नईला ट्रेनिंगसाठी माझ्या तुझ्या MSCBच्या ट्रेनिंगसाठी चेन्नईला चाललोय. होय गव्हर्नमेंटचं ट्रेनिंग आहे ते सांग. ऑफिसचं ट्रेनिंग आहे माझं. येस. आणि काय नाही गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचं ट्रेनिंग. ओके. अरे वीर बरं हा बोल. वीर बोल ना. आपण कुठं चाललोय वीर? मला शूट करणार आहेस? मला शूट कर की बाबाने दिसायला पाहिजे. बरं आम्ही चेन्नईचं जरी नेहा आता सांगितलं असलं तरी आमच्या घरात माहित नाही आम्ही चेन्नईला चाललोय. आम्ही ऍक्च्युली बेंगलोरला चाललोय पण कारण चेन्नईचं एवढं लांब सोडलं नसतं मम्मीनं कुणालाच माहित नाही. बेंगलोरचं कारण काय सांगितलं अरे वर कर की बाबा दिसू दे वर कर की. बेंगलोर का सांगितलं कारण ऍटलिस्ट की नाही ते जरा कमी अंतरावर आहे त्यामुळं. थँक्यू वीरू शूटिंग केल्याबद्दल. बंद करा.
निना करा, हा निना करा, झोपा. बेबी घेऊन झोप तुझा. हा झोप. झोपला. हाय. इथल्या शेतीबद्दल नेहाने एक गोष्ट ऑब्झर्व केल्या. इथं कंटिन्युअस शेती आहे. म्हणजे आपली तसं शेती झाल्यावर घरं वगैरे असं नाही, इथं कंटिन्युअस शेती तुला दिसेल. मोस्टली. हा झोपा. गुड नाईट. मम्मी तुझ्यासाठी सांगालोय, एक नंबर काम केलेस की आम्हाला तू चिवडा करून दिलायस. दाखव ना. आणि एवढा आधार झाला की नाही चिवड्याचा, कारण हॉटेलला थांबता येत नाही, कारण बाळ झोपले मागं निवांत. त्याच्यामुळे की नाही भूक लई लागल्या. आणि चिवडा एवढा भारी केलायस की नाही, तोंडात टाकला की नाही गोड लागतोय आणि थोड्या वेळाने एकदम तिखट हिट करते. थँक्यू मम्मी. हा जो डोंगर आहे की नाही, असलं काहीतरी आयुष्यात पहिल्यांदा बघाले. खरोखर असलं काय बघितले नाही. हा बघ की, आणि पूर्ण डोंगर फोडलाय बघ. इथं हे पण कधी वेगळं बघायला मिळालं. ह्या अशी की नाही कंटिन्युअस की नाही असे, म्हणजे डोंगराच्या इथं की नाही असे दगड ठेवले आहेत. तेच की सॉरी तयार झाले. जे मागं जो व्हाईट डोंगर बघितला की नाही, त्याच्यापेक्षा हे बघा आहे कशी दगड ठेवल्यात बघा. असे म्हणजे दगड ठेवल्यासारखे वाटायल्यात, पण कसला विषय बघ की खरं नाही. हा होय. आणि फक्त ह्या बाजूला नाही आहे, दोन्ही बाजूला आहेत. मला जेन्युनली कळून झालंय काय विषय आहे. इतके भारी रोड आहेत आणि काळं कुत्रं नाही आहे रस्त्याला. आम्ही निवांत चाललोय. पण मला वीकडे पण नाही, सॅटरडे आहे. काय कळ नाही नेमकं. पण हा विरू कशामुळे झालं असेल असं, कोणच नाही फक्त. फायनली हायवेला लागून आम्हाला एक हॉटेल मिळाले आणि जे दिसायला पण चांगलं वाटत आहे. आय होप की नाही हॉटेल चांगलं असेल. बघूया. आम्ही खाऊ खाणार आहे बाबा. आवरा लवकर तुमचं काय असेल ते. नाही माझं काय नाही आहे, तुम्ही खावा आणि मला सांगा कसं आहे. कसं आहे सांगा विरू. कर्ड राईस मागवला नाही, आवडला नाही त्याला, आपणच संपवलं पाहिजे. सो ही डिश आहे, ह्याचं नाव आहे साऊथ मिल. आम्ही मुद्दाम मागवलं आणि फक्त ह्यांच्याकडे मिळते म्हणून मागवले. आणि कर्ड राईस पण मागवला मुद्दाम, जो ह्यांच्याकडे फक्त मिळते. साऊथ इंडियन स्टाईल मागवलं. चव कशा की नाही आता तुम्हाला लिहा सांगा. यातला एखादा घास घेऊन सांगा कसं आहे. सांग काय चांगला आहे. एक नंबर. आता मी पण तुटून पडणार आहे. हा जो प्रकार आहे ना, हा आपल्या घरात घोगऱ्या खातल्या आणि घोगऱ्या तसा लागायला लई भारी आहे. काय म्हणतात माहीत नाही आणि विचारू शकत नाही लँग्वेज बॅरियर म्हणून. तर हे लई भारी सेम घोगऱ्या. नेहाना माझी चूक दुरुस्त केला. त्याला काय घोगऱ्या म्हणाले, काय म्हणायचं घुगऱ्या म्हणाले. घुगऱ्या सॉरी, लहानपणी खाल्लेलं त्यामुळे आठवलं. सो मी ही कॉफी सांगितल्या, हिचं नाव कशाया आहे. कशाया. आणि ही जिंजर कॉफी आहे. मी बघूया कशी लागते काय. हा तू ट्राय करणार ना. चांगलं आहे. थोडं जिंजर स्ट्रॉंग आहे जिंजर कॉफीमध्ये, त्यामुळे कॉफीची एवढी चव लागत नाही. पण ज्यांना आयुर्वेदिक चहा किंवा असं आवडतं ना, त्यांच्यासाठी खरंच चांगलं आहे. कशाया नाव आहे. कशाया. जेवतो म्हणून सांग. जेवतो म्हणून. सेकंड काय. हॅलो हे मी करतो. हे मी करतो. बरं मी देतो तुला. सो या हॉटेलच्या समोरच की नाही एक ठाकुरी पेढा म्हणून आहे आणि तो मला ट्राय करायचा. आणि मी त्याला कम्पेअर करणार आहे ऑब्वियसली कशाशी, सातारा कंदी पेढेशी. ओके. सो हा 155ला पाव किलो आहे. मला असं काही शेप नाही पर्टिक्युलर, टेक्स्चरसुद्धा ह्याचं थोडं ग्रेनी आहे. बघूया कसं लागतं काय. पारे पवन चक्कीकडे चाललाय वय. पवन चक्की दिसल्या वय. ए शंभू कुठे चाललाय रे सकाळपासून, कुठं फिरायला लागलायस. फॅन दिसला वय तुला. होय लांब चाललायस वय तू. हे लांब गेलं. चेन्नई बघितलीस का तू कसली आहे. अरे चेन्नई बघितलीस तू कसली आहे. चेन्नईला चाललोय.
चेन्नई बघितली का तू कशी आहे? सो हे फार्म वेदा म्हणून आहे. इथं आम्ही संध्याकाळच्या काही चहा कॉफीसाठी थांबलेलो आणि मुद्दाम इथं खाऊन झाल्यावर पण जरा थांबलोय, कारण वीर लई वैतागलाय. सकाळपासून गाडीतनं की नाही बसून नुसता प्रवास केला, त्यामुळे लई कंटाळलाय. त्यामुळे तो जरा खेळू दे म्हणून की नाही इथे एक 15 मिनिट थांबणार. बरं देतोय, बाय कर बाय कर. सो आज पहिल्या दिवशी आम्ही बेंगलोरमध्ये हॉल्ट करतोय, कारण तरी नाही म्हटलं तरी आज 600 किलोमीटरचं ड्रायव्हिंग झाले आणि आता फक्त 300 किलोमीटर राहिले आहेत चेन्नईसाठी. ते काय उद्या लवकर होते. विरू झोपला आहे, नेहा झोपला आहे आणि मी आता मस्तपैकी एक तासभर की नाही सायन्सचा अभ्यास करणार आहे, कारण की आपल्याला पोस्ट फिक्स काढायचे आहे. माझा काय जास्त अभ्यास होणार नाही, 1च तास होणार आहे. त्यामुळे मी सोपा सब्जेक्ट घेतला आहे अभ्यासासाठी दररोज. त्यामुळे की नाही हे 9 दिवस की नाही ॲटलिस्ट माझे एक 9 चॅप्टर तरी कंप्लीट होतील, कारण अभ्यासात खंड पडून चालणार नाही आहे. त्यामुळे आता 1 तासभर अभ्यास करणार आणि मस्तपैकी झोपून टाकणार आहे.